का हवामध्ये चेंडू बघणार कॅच घेणार का नाही आणि ही कॅच पकडली. खूप सुंदर असा झेल पकडलाय तो म्हणजे तीन चेंडू झालेत. संघाची स्थिरावलेली धावसंख्या आली ती म्हणजे 3. पुन्हा नवीन बॅटर आहेत अथर्व, म्हणजे फेमस बॅट्समन रोहित शर्मा यांच्या जर्सीवरचा नंबर आहे, त्यांच्या जर्सीवर 45. बघूया तो करिश्मा करून दाखवतात. अथर्व सुद्धा वाशी हवेलीवरून बिलॉंग करतात. बघूया काय बॅटिंगचा करिश्मा पाहायला मिळतोय. चांगला फटका आहे, ग्राउंडला दुखापत करणं तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण जीवन बसवत यांच्याकडून. आतापर्यंत चेंडू झालेत 4 आणि 4 चेंडू नंतर संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 4. खूप सुंदर अशी गोलंदाजी अमोल आहेत मला वाटतं वाशी हवेली संघाचे संघनायक, ते तामाणे येथील संघाकडून आहेत. ते नोचा करार पंच देताना पुन्हा एकदा फ्री हिट आहे. नामी संधी पुन्हा एकदा अथर्वकडे. संधीचं सोनं करतायत का? फ्री हिटचा काय फटका खेळतील तो पाहावाच लागेल आपल्याला. पुन्हा एकदा अमोल सज्ज फलंदाज आहेत ते म्हणजे अथर्व. निर्धाव चेंडू होतोय. जरियान समीर महेशकर इनकी तरफ से रॉयल क्लब को 1000 रुपए का हदिया आया हुआ है और मोहम्मद निसार महेशकर इनकी तरफ से भी 1000 रुपए का हदिया आया हुआ है रॉयल क्लब मजगाव के लिए. शुक्रिया. जातोय आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. शेवटचा चेंडू अमोल यांचा अथर्वसाठी. निर्धाव चेंडू होतोय. संघाची वाढती धावसंख्या पोहोचली आतापर्यंत 6. खूप सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. मला वाटतं गेल्या 2 मॅचला जर अमोल यांनी असा करिश्मा दाखवला असता तर त्याच्यामधली एक मॅच तरी जिंकलू शकलो असतो. ठीक आहे, मॅच असतो, कधी काही होऊ शकतं. तर खरोखरच अमोलचं कौतुक करावं लागेल. 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त त्यांनी 6 धावा दिल्या. त्यामधल्या 9 तर मला वाटतं 2 नो होते आणि फ्रीडची सुद्धा नामी संधी दिली होती. 2 फ्री हिट होता. अभिषेक मला वाटतं वरळ संघाकडचा हा खेळाडू, वरळ गावातील हा व्यक्ती, चांगला मला वाटतं झू गावमध्ये फेमस नाव असलेला हा खेळाडू अभिषेक दुसरी गोलंदाजी घेऊन आलाय. सामना करतील. मला वाटतं कॅच आउटचा करार देत आहेत पंच ढांगू. मला वाटतं बॅटरने रिव्ह्यू घेतलाय. अल्ट्रा येत ढांगू सरपंच आपल्या डोळ्यात तेल टाकून आपलं सरपंचगिरी पाहताना. सॉरी, मारुक मिरकर एसटी रक्षक जरा त्याची सारखीच वाटते. डीजे षटकार मारले तर पुन्हा एकदा वाईटचा करार पंच देताना अभिषेक खूप गच्चाल आपली गोलंदाजी. साहिल कडून पुन्हा एकदा 5000चं पारितोषिक लगातार 3 षटकारसाठी. झेल आहे, झेलचा सोनं करतात का बघूया. अभिषेक चांगला झेल वाजवत आहेत.
एक मोठी रिक्वेस्ट आलेली आहे. इथून होणारे जे मॅच आहेत ते फक्त आणि फक्त 20 चेंडूंचे होतील, याची प्रत्येक कप्तान आणि संघमालक यांच्याकडे नोंद असावी. आणि मला वाटतं अभिषेक यांच्याकडे चान्स आहे हॅट्रिकचा. बघूया ते हॅट्रिकचा चान्स घेतायत का. आणि स्ट्राईक बल्लेबाज अहमद. हेलो हेलो आजाद खान मैस्कर बराए मेहरबानी पवेलियन में जाए. आजाद खान मैस्कर. तर मला वाटतं आतापर्यंत हॅट्रिक कमावले ते म्हणजे अभिषेकने खूप सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाले. त्यांच्या हॅलो, फक्त आणि फक्त गोलंदाजी मधून रन मिळाले ते म्हणजे वाईटचाच रन मिळालाय तो. म्हणजे एक खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. 3 विकेट आणि 1 वाईट. नवीन फलंदाज अब्रार मजगाव संघाकडून. साहिल यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक अब्रारसाठी 3 षटकारासाठी. चेंडू गेलाय थेट फिल्डरच्या हातात. रसिक यांनी चांगला झेल पकडलाय. डीजे अच्छी चांस है सलमान हवलदार को. 4 चेंडू मध्ये 4 विकेट घेतल्या त्या म्हणजे अभिषेक. नवीन फलंदाज आहेत ते म्हणजे सलमान. मी काल त्यांचा डान्सिंग सुद्धा पाहिला होता. त्यांनी स्वतः षटकार घेतला तर ते डान्स करून दाखवतीलच सलमान. पण फिल्डिंग मध्ये थोडासा बदल करताना अभिषेक. तर 4 चेंडू पूर्ण झालेत. 5वा चेंडू सलमानसाठी. लेगच्या दिशेने ढकललेला चेंडू. चेंडू जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण वाशिम हवेली संघाकडून. आतापर्यंत 2 मॅच लॉस आहेत वाशिम हवेली संघ. या सामन्यामध्ये थोडंसं पदार्पण चाललंय विजयासाठी. शेवटचा चेंडू बाकी. आतापर्यंत धावसंख्या पोहोचले 8 रनांवर. अभिषेक पुन्हा एकदा अथर्वसाठी चेंडू होतोय निर्धाव. पंच खरोखर सुंदर अशी आपली पंचगिरी दाखवताना त्या ठिकाणी. तर अभिषेक मला वाटतं याच्यासाठीच ओळखला जातो ते मजगाव पंचक्रोशीमध्ये. मला वाटतं 12 चेंडू मध्ये रन आतापर्यंत आलेत या 11चे. ते म्हणजे 8 रन 12 चेंडू मध्ये. आणि विकेट पडलेत 5. आतापर्यंत धक्के लागलेत 5 विकेट पडलेत ते म्हणजे या 11 मजगाव यांचं. खरोखर अभिषेक आणि अमोल यांची सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा नवीन बॉलर आहेत ते म्हणजे वैभव भाने मॅन फ्रॉम वाशी हवेली. शोभ दांडेकर यांच्याकडून एक चांगला रोख रक्कम बक्षीस आलंय अभिषेक साठी 200 रुपयाचं. झेल आहे सलमानचा झेल होऊ शकतो. अभिषेक दैनात रसिक नारकर त्या ठिकाणी फिल्डर तैनात होता. झेलबाज झालेत. आतापर्यंत 6 झटके लागले ते म्हणजे या 11 मजगाव संघाला. उनको बुलाओ. नवीन बॅटर आलेत. फलंदाज आलेत ते म्हणजे फुरकान मजगाव येथील खेळाडू.
नादिर दाबिलकर यांच्याकडून प्रति षटकार 100 रुपये या बॅटरसाठी आणि मोठा षटकार गेलाय. फुरकान यांच्यासाठी फुरकान अगर ये बॉल को भी छक्का मारते तो लगातार षटकार मारले तर 3000 रुपयाचं पारितोषिक 500 आहे. रुपये दिए जाएंगे. 3000 रुपयाचं पारितोषिक जियाद यांच्याकडून फुरकान यांच्यासाठी प्रति 3 षटकार पाठी. झेल झालाय, झेलबाद झालेत फुरकान. आणि खरोखरच सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे वैभव यांची. आतापर्यंत धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 14 रनांवर. पहिलाच विकेट, त्यानंतर षटकार खेचला होता त्यांना तो म्हणजे फुरकान यांनी. पुन्हा एकदा विकेट. अशा 3च चेंडू झालेत. वैभव आपल्या छोट्याच्या शाही जीवनातील खरोखरच फॅमिलीचं वजन खांद्यावर घेऊन मुंबई सारख्या ठिकाणी त्यांना नाईलाजाने जावं लागलं आणि क्रिकेटचं सुद्धा ते आठवड्याने सराव करतात असे आपले वैभव भाने. बॅट्समन नेम आहेत, नवीन बॅटर आहेत आयुफ, अयूब, खलील वगनाग यांचे हे चिरंजीव. पुन्हा एकदा चौथा चेंडू वैभवांचा. चेंडू ढकललाय, चेंडू जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल वाशा हवेली संघाकडून. बघूया पंच काय कौल देतात ह्या चेंडूचे. डिक्लेअर झोन. 2 धावा आहेत, धावून काढल्या 2 धावा. आतापर्यंत धावसंख्या पोहोचली ते म्हणजे 16 रनांवर. शेवटचे 2 चेंडू येणं बाकी. तिसऱ्या षटकातील वैभव यांचं हा शतक. खूप सुंदर आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळाली म्हणजे वैभव भाने यांची वाशी संघाकडून. धावचीत होत आहेत पुन्हा एकदा. पुन्हा एकदा अथर्व सज्ज वैभवसाठी आणि चांगला असा फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण बालू यांच्याकडून वाशा हवेली संघ. खूप सुंदर असं आपलं पदार्पण करताना पुन्हा एकदा. आतापर्यंत धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 18. टाइम ऑफ झाला आपला. फिल्डर एक आतमध्ये घेऊ शकता आपण. बॉलरच्या पटी इसके बाद होने वाला राउंड रॉयल स्ट्राइकर वर्सेस कुणाल फाइटर. दोनों के कैप्टन से गुजारिश है कि वो स्टेज की तरफ से आए टॉस उड़ाने के लिए. नवीन बॅटर आहेत ते म्हणजे मजगाव संघाचे बंटी. बघूया आणि त्याला गोलंदाजी करतील ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर यांचा पहिला चेंडू. सामना करतील बंटी मजगाव संघाकडून. पहिला चेंडू काही समजला नाही. चेंडू होतोय. 1 धाव चोरटी मिळते. आतापर्यंत धावसंख्या पोहोचली ती म्हणजे मजगाव संघाची 19. दुसरा चेंडू पुन्हा एकदा ज्ञानेश्वरचा. सामना करतील बॅटर बंटी. काय झालं?
नवीन बॅटर आहेत, शेवटचे बॅटर आहेत ते म्हणजे जिमीत. मला वाटतं यातला एक खेळाडू जर आउट केला तर ऑल आउट होईल मजगाव संघ. खरोखर सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली ती म्हणजे वाशी हवेली संघाकडून. खूप सुंदर गोलंदाजी वाशी हवेली संघाकडून. आतापर्यंत धावसंख्या पोहोचली मजगाव संघाची ती म्हणजे 20. पुढील संघाचा टॉस होईल. रॉयल स्ट्राइकर वर्सेस कुणाल फाइटर के बीच में टॉस किया जा रहा है. टॉस कराएंगे इलियास भाई. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. बलुगुया ऑल आउट करते का वाशी हवेली संघ? ज्ञानेश्वर यांच्याकडे नामी संधी आहे ऑल आउट करण्याची मजगाव संघाला. रॉयल संघ मला वाटतं टॉस विन झालाय. कुणाल फायटर्स आणि रॉयल्स यांच्याकडून आज पुढील सामना होणार आहे. निर्धाव चेंडू शेवटचा सॉरी वाईटचा करार येत आहे. जरा बाजूला व्हा ना मित्र. पुन्हा निर्धाव चेंडू होतोय. शेवटचा चेंडू असेल ज्ञानेश्वर यांच्याकडे. यांच्याकडून मजगाव संघासाठी बॅटर आहेत जिमीत. झेल आहे नामी संध्या वाशी हवेलीकडून मला वाटतं ऑल आउट होत आहेत मजगाव संघ. खेळाडू आहे तो लास्ट पर्यंत आउट झाला नाही, पण वाशी हवेली संघाने मजगाव संघाला मात्र पूर्णपणे ऑल आउट केलं. या 2 दिवसामध्ये ऑल आउट होणारा पहिला संघ ठरला तो म्हणजे. और हमारे जो भी या छोटे 11. नन्हे मुन्ने लाइनमैन है उनसे गुजारिश है कि वो छाव में बैठे. इमाद गोटेकर छाव में बैठो अबे.
बघूया अभिषेक किती रन काढतोय बघूया. प्रकाश यांचा दुसरा चेंडू अभिषेक साठी आणि अभिषेक याचा झेल होऊ शकतो, तेवढा चांगला झेल एसटी रक्षकांकडून. रशी तो म्हणजे गणेश अरविंद नगर येथील जायलकर जहाँ राज. कहीं भी वो स्टेज की तरफ आने की कोशिश करे. अरविंद जायलकर, उनका सत्कार किया जाएगा रिजवान वावेकर के हाथों. जाईलकर साहेबांचा या ठिकाणी सत्कार होतोय आमचे फ्रेंड्स ग्रुप मजगाव प्रीमियर लीग कडून. आपण वळतोय पुन्हा एकदा मॅच कडे. आतापर्यंत चेंडू झाल्यात त्या म्हणजे 3 आणि मला वाटतं हॅट्रिक चान्स आहे तो म्हणजे प्रकाश कडे. बघूया राज नवीन धन्यवाद बॅटर. धन्यवाद अरविंद जायलकर, तुम्ही इथे आल्याबद्दल. नवीन बॅटर राज. चौथा चेंडू आहे ढकलला, चेंडू जाईल थेट सीमा रेषा पार, षटकार. धावसंख्या आहे ती म्हणजे 7. 4 चेंडूमध्ये 5वा चेंडू प्रकाश यांचा पुन्हा एकदा राजसाठी. खूप सुंदर अशी फलंदाजी राजकडून पाहायला मिळाली. आल्या आल्या त्यांनी षटकार दिला होता ढकलून. दुसरा चेंडूचा प्रयत्न, झेल होऊ शकतो, झेलचा प्रयत्न आहे. गचाल क्षेत्ररक्षण एसटी रक्षक फरान यांच्याकडून. एक धाव चोरटी काढली आहे आणि या एक धावेनंतर संघाची धावसंख्या पोचली ती म्हणजे 8 रनांवर. शेवटचा चेंडू प्रकाश यांचा, सामना करतील अमोल. तर अमोल शेवटचा चेंडू खेळून काढतील तो म्हणजे प्रकाशांचा हा मोठा रनअप आणि टाकलाय चेंडू अमोलसाठी. अमोलने दिलाय ढकलून लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण होतीये. दुसऱ्या धावेचा थांबवलंय राजला आणि 6 चेंडू नंतर संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 9. 18 चेंडूमध्ये 14 रनांची गरज वाशे हवेली संघाला. बॉलर नेम आहे बंटी. नवीन बॉलर आले, दुसरे गोलंदाज बंटी. सामना करतील अमोल. अमोल सुद्धा मला वाटतं मजगाव संघाकडून खेळणारा हा फलंदाज. खरोखरच आपल्या नावाची ख्याती खूप मजगाव पंचक्रोशीमध्ये आहे.
तर पहिला चेंडू बंटी यांचा अमोलसाठी. बघूया अमोल किती धावा करतात ह्या चेंडू मधून. तर पहिला चेंडू बंटीचा जातोय थेट व्हाईटच्या दिशेने. एक अतिरिक्त धाव मिळते व्हाईटच्या स्वरूपात. धावसंख्या आहे आतापर्यंत 10. पुन्हा एकदा पहिला चेंडू म्हणावा लागेल बंटी यांचा अमोलसाठी. अमोलने दिलाय ढकलून. बघूया झेलचा प्रयत्न आहे तेवढा चांगला झेल मसगाव संघाचा खेळाडू. या 11चा खरोखरच हा नवीन बॅटल आहे हरेश दुरे. एक हरेश दुरे बद्दल सांगायला गेलो तर मला वाटतं त्याचं असं कुठलंच हाड नाही त्याची सर्जरी झाली नसेल. हर्षद हर्षदच्या भरपूरशा बॉडी सर्जरी झाले तरी पण तो क्रिकेटचा नाद काही सोडला नाहीये त्यांनी लास्ट पर्यंत. निर्धाव चेंडू होतो. धन्यवाद अरविंद दालकर. निर्धाव चेंडू त्या ठिकाणी हरेश कडून बॅटिंगची खूप अपेक्षा आहे. बघूया हरेश काय करतोय. हरेशच्या या ओव्हरचे ते रन होते जे राहिले ते बघूया. एक धाव पूर्ण होते आणि एक धावेनंतर धावसंख्या पोहोचले ते म्हणजे 11 रनांवर. 3 चेंडू शिल्लक बंटी यांचे. पुन्हा एकदा राज. रामदास बोल ना. राजच्या बॅट मधून मोठा फटका. चेंडू गेलाय थेट फिल्डरच्या हातात. खूप सुंदर असा झेल. बसवत 5वा चेंडू सामना करते जीवन. पुन्हा एकदा झेल बाद होत आहे जीवन. खूप बेकार अशा परिस्थितीत वाशे हवेली संघ पुन्हा एकदा. तेरा चेंडू मध्ये 12 रनांची गरज वाशे हवेली संघाला. खूप हादरे पडलेत आतापर्यंत. आऊट झालेले आहेत ते म्हणजे 5. झेल होऊ शकतो. झेलचा
प्रयत्न आहे, गचाल क्षेत्ररक्षण मजगाव संघाकडून 2 धावा पूर्ण. आतापर्यंत धावा काढल्यात त्या म्हणजे 3-12 चेंडू मध्ये वाशा हवेली संघाला 10 रनांची गरज. आतापर्यंत धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 13 रनांवर. संघाला 12 चेंडू मध्ये 10 रनांची गरज. राहिल कालोके खरोखरच सुंदर असं गोलंदाज, कुठं असतील त्यांनी समालोचन कक्षाची भेट घ्यावी. राहिल पहिला चेंडू, नवीन गोलंदाज आहेत जिमित. निर्धाव चेंडू, वाईटचा करार देताना पंच आम्हाला एक अतिरिक्त धाव मिळते वाईटच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या पोहोचली ते म्हणजे 14. पुन्हा एकदा पहिला चेंडू असेल जिमित यांचा हरेशसाठी. मोठा रनअप, चेंडू फेकला गेलाय, हरेशने तो खेळला. हरेश होत आहेत धाव झेलबाद. डीजे नवीन बॅटर आलेत. पुन्हा एकदा वैभव भाणे वाशा हवेली संघाकडून. संघाला विजयासाठी रन हवेत 9. 11 चेंडू मध्ये 9 रनांची गरज वाशा हवेली संघाला. ऐसा नाही ना, पॅनल लावून द्या ना. पॅनल तर येत आहेत वैभवच्या बॅट मधून खणखणीत चौकार. 4. डीजे किती 10 मध्ये ना. 10 चेंडू मध्ये 5 रनांची गरज वाशा हवेली संघाला. जिमित पुन्हा एकदा गोलंदाज सामना करतील वैभव भाने. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या रनचा सुद्धा कौल केलाय ज्ञानेश्वर यांनी. दुसरा रन सुद्धा पूर्ण केलाय. तिसऱ्या रनाची धडपड आहे. ज्ञानेश्वर तिसरा रन सुद्धा पूर्ण करतोय. 9 चेंडू मध्ये 2 रनांची गरज. 9 चेंडू मध्ये 2 रनांची गरज वाशा हवेली संघ. सरपंच फायटर वाशा हवेली संघ जवळ विजयाच्या दिशेने जाताना. पुन्हा एकदा पंच आम्हाला कौल देत आहेत निर्धाव चेंडूचा. 8 चेंडू 2 धावांची गरज.